या जगात काही जागा अशा आहेत जिथे गेल्यावर कोणीच परत येत नाही. आपण मानवांनी या जगातील प्रत्येक कोपरा शोधण्याचा प्रयत्न केला आहे. आपण पर्वतांच्या उंच शिखरांना स्पर्श केला, अथांग समुद्राच्या तळापर्यंत पोहोचलो आणि अगदी चंद्रावरही पाऊल ठेवलं. पण या पृथ्वीवर काही अशी ठिकाणंही आहेत जिथे माणसाचं जाणं जवळपास अशक्य आहे. ही ठिकाणं इतकी धोकादायक, रहस्यमय आणि प्रतिबंधित आहेत की जर कुणी तिथे जाण्याचा प्रयत्न केला तर कदाचित तो परतच येणार नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच 10 ठिकाणांविषयी सांगणार आहोत जिथे जाण्याची फक्त कल्पनाच करता येते. त्या अगोदर तुम्ही पाहिलेलं सर्वात रहस्यमय ठिकाण कोणतं आहे हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नंबर 1 ऐकल्यावर तुम्हालाही धक्का बसू शकतो, म्हणून आमच्यासोबत या भयावह प्रवासात शेवटपर्यंत नक्की राहा. नंबर 10 नॉर्थ सेंटिनेल आयलंड, मृत्यूचं बेट. जर तुम्हाला वाटत असेल की या आधुनिक जगात आता असं कोणतंही ठिकाण उरलेलं नाही जे पूर्णपणे जगापासून तुटलेलं आहे, तर तुम्ही चुकीचे आहात. हिंद महासागरात वसलेलं नॉर्थ सेंटिनेल आयलंड आजही जणू पाषाण युगात अडकलेलं आहे. या बेटावर राहणारी सेंटिनेल जमात बाहेरील जगापासून पूर्णपणे वेगळी राहते आणि कोणताही बाहेरचा माणूस दिसताच त्याला ठार मारते. सन 2006 मध्ये काही मच्छीमार चुकून या बेटाजवळ पोहोचले होते. तेव्हा सेंटिनेल लोकांनी कोणतीही चेतावणी न देता त्यांची हत्या केली. भारतीय नौदलाने हेलिकॉप्टरच्या मदतीने त्यांचे मृतदेह आणण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आदिवासींनी बाण आणि भाल्यांनी हल्ला चढवला. ही जमात आजही कुणाशीही संपर्क ठेवू इच्छित नाही. त्यांचं राहणीमान आजही तसंच आहे जसं हजारो वर्षांपूर्वी होतं. म्हणूनच भारतीय सरकारने या बेटावर कोणत्याही बाहेरील व्यक्तीच्या जाण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे. नंबर 9 स्नेक आयलंड, एक पाऊल पुढे आणि मृत्यू निश्चित. जगात सापांना घाबरणारे लाखो लोक आहेत, पण जर तुम्ही या बेटावर गेलात तर तुमची भीती वास्तवात उतरेल. ब्राझीलच्या समुद्री किनाऱ्यापासून काही अंतरावर असलेलं हे बेट, ज्याला सामान्यतः सर्पबेट म्हटलं जातं, जगातील सर्वात धोकादायक ठिकाणांपैकी एक आहे. या बेटावर 4000 प्रकारापेक्षाही अधिक विषारी साप आहेत, ज्यांमध्ये सर्वात भयानक आहे गोल्डन लँड्सहेड वायपर. याचं विष इतकं घातक असतं की माणसाचं मांस सुद्धा वितरू लागतं. हे साप फक्त याच बेटावर आढळतात आणि जगात कुठेही सापडत नाहीत. ब्राझील सरकारने या बेटावर कोणाच्याही जाण्यावर कठोर बंदी घातली आहे. पण प्रश्न असा उभा राहतो, अखेर इतके जास्त साप या एकाच बेटावर का आहेत? शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की हजारो वर्षांपूर्वी समुद्राची पातळी वाढल्यामुळे हे बेट मुख्य भूमीपासून वेगळं झालं आणि इथे अडकलेल्या सापांना जगण्यासाठी आणखी विषारी बनावं लागलं. पण स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की ही जागा शापित आहे. असं म्हटलं जातं की शेकडो वर्षांपूर्वी काही समुद्री डाकूंनी इथे आपला खजिना लपवला होता आणि त्याच्या रक्षणासाठी त्यांनी जादूच्या सहाय्याने इथे सापांना बोलावलं होतं. सत्य काहीही असो, पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, या बेटावर पाऊल ठेवणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे. नंबर 8 एरिया 51, एलियन्सचं गुप्त ठिकाण. जर जगात एखादी अशी जागा असेल जिला सर्वात जास्त रहस्यमय आणि गुप्त मानलं जातं तर ती म्हणजे एरिया 51. अमेरिकेतील नेवाडा वाळवंटात असलेला हा लष्करी तळ अनेक दशकांपासून एलियन्स, UFO आणि टॉप सिक्रेट प्रयोगांमुळे बदनाम आहे. लोकांचा दावा आहे की इथे एलियन्सची शरीरं आणि त्यांच्या अंतराळ यानांचा अभ्यास केला जातो. 1947 मध्ये जेव्हा रोजवेल घटना घडली होती तेव्हा अमेरिकेनं सांगितलं होतं की तो एक हवामान निरीक्षणासाठी वापरला जाणारा फुगा होता. पण लोक मानतात की ते प्रत्यक्षात एक एलियन स्पेसक्राफ्ट होतं, ज्याला इथं आणून लपवून ठेवलं होतं. इथली सुरक्षा इतकी कडक आहे की जर कोणी चुकूनही या बेसजवळ पोहोचलं तर त्याच्यावर तात्काळ गोळीबार केला जाऊ शकतो. जर इथे काहीच रहस्यमय नाही तर मग ही जागा इतकी गुप्त का ठेवली जाते? सरकार खरंच एलियन्स आणि प्रगत तंत्रज्ञान लपवत आहे का, की हा फक्त जगाला भ्रमात ठेवण्याचा खेळ आहे? नंबर 7 व्हॅटिकन सिक्रेट आर्काइव्ह्ज, जगातील सर्वात गोपनीय ग्रंथालय. जर तुम्हाला वाटत असेल की जगातील संपूर्ण माहिती सर्वांसाठी सहज उपलब्ध आहे तर तुम्ही मोठी चूक करत आहात. व्हॅटिकन सिक्रेट आर्काइव्ह्ज हे ते ठिकाण आहे जिथे जगातील सर्वात गोपनीय दस्तऐवज लपवून ठेवलेले आहेत. या ग्रंथालयात जतन केलेले जुने आणि गुप्त नोंदींशी संबंधित दस्तऐवज
शेकडो वर्ष जुने आहेत आणि ते फक्त काही निवडक लोकांनाच पाहण्याची परवानगी आहे. व्हॅटिकन सिटीमध्ये असलेले हे आर्काइव्ह्ज कोणत्याही सामान्य व्यक्तीसाठी पूर्णपणे बंद आहेत. फक्त निवडक संशोधक आणि पाद्री यांनाच या दस्तऐवजांपर्यंत पोहोचता येतं आणि त्यांनाही अत्यंत कठोर नियमांचं पालन करावं लागतं. असं म्हटलं जातं की या ग्रंथालयात येशू ख्रिस्त आणि त्यांच्या जीवनाशी संबंधित अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज ठेवले गेले आहेत. त्यासोबतच एलियन्सशी संबंधित माहितीही इथे लपवून ठेवलेली आहे असा दावा केला जातो. आणखी एक मोठं रहस्य म्हणजे या ग्रंथालयात जगातील जुने आणि अमूल्य धार्मिक दस्तऐवज जतन केलेले आहेत, जे कुणालाही दाखवण्याची परवानगी नाही. व्हॅटिकनच्या अधिकाऱ्यांनी या आर्काइव्ह्जबद्दल कधीच फारशी माहिती दिलेली नाही आणि त्याची सुरक्षा इतकी कडक आहे की आजपर्यंत कुणालाही त्याचं खरं रहस्य उलगडता आलेलं नाही. नंबर 6. डार्क एनर्जी टेम्पल, रहस्यमय मंदिर जिथे कुणीही जाऊ शकत नाही. हे मंदिर हिमालयाच्या दुर्गम पर्वतरांगांमध्ये असल्याचं सांगितलं जातं, पण याचं अचूक स्थान आजपर्यंत कुणालाच माहीत नाही. असं मानलं जातं की हे मंदिर हजारो वर्षांपूर्वी एका रहस्यमय शक्तीनं निर्माण केलं होतं आणि इथे जाणाऱ्या लोकांचा पुन्हा कधीच काहीच पत्ता लागत नाही. काही लोकांचं म्हणणं आहे की हे ठिकाण एका वेगळ्याच आयामाशी जोडलेलं आहे, जिथे गेल्यानंतर माणूस पुन्हा या जगात परत येऊ शकत नाही. अनेक साधू आणि संशोधक या मंदिराच्या शोधात निघाले, पण ते एकतर कायमचे गायब झाले किंवा वेडे झाले. हे मंदिर खरोखरच एखाद्या अलौकिक शक्तीशी जोडलेलं आहे का, की हा फक्त एक मिथक आहे? हे आजही एक न सुकलेलं रहस्य बनून राहिलं आहे. नंबर 5. आयलंड ऑफ द डेड, मृतांचं बेट. जगात अनेक अशी बेटं आहेत जी आपल्या ऐतिहासिक महत्त्वामुळे प्रसिद्ध आहेत, पण काही बेटांचा इतिहास इतका भयावह आणि रहस्यमय असतो की लोक तिथे जाण्यासही टाळतात. हे बेट आपल्या जुन्या कबरी, भूताटकीच्या घटना आणि विचित्र आवाजांसाठी प्रसिद्ध आहे. असं मानलं जातं की इथे वेगवेगळ्या प्रकारचे सांगाडे आणि कपड्यांचे तुकडे सापडतात, जे अनेक शतकांपूर्वीचे आहेत. आणखी एक गोष्ट म्हणजे इथल्या वाऱ्यांचा आवाजही अत्यंत विचित्र असतो आणि काही लोक सांगतात की जर तुम्ही इथं गेलात तर रात्री तुम्हाला अजब आणि भेसूर आवाज ऐकू येतात. हे बेट कधीच पर्यटकांसाठी उघडण्याची योजना बनवली गेली नाही. इतिहासकार आणि पुरातत्वतज्ञ जे इथे आले ते या बेटाच्या भयावह आणि रहस्यमय वातावरणानंतर पुन्हा कधीच परतले नाहीत. नंबर 4. माउंट कैलास, शिव भगवानांचं निवासस्थान. तिबेटमध्ये स्थित माउंट कैलास हा जगातील सर्वात पवित्र आणि रहस्यमय पर्वतांपैकी एक मानला जातो. हिंदू धर्मात या पर्वताला अत्यंत महत्त्व आहे. असं मानलं जातं की इथे भगवान शिवांचा निवास आहे आणि म्हणूनच या पर्वताची जगाच्या केंद्रस्थानी म्हणून पूजा केली जाते. पण या पर्वताशी आणखी एक मोठं रहस्य जोडलेलं आहे. आजपर्यंत कोणताही माणूस या पर्वतावर यशस्वीपणे चढू शकलेला नाही. अनेकांनी या पर्वतावर चढण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी काही ना काही विचित्र घटना घडली. 1950च्या दशकात चीनने माउंट कैलास सर करण्याचा प्रयत्न केला, पण चढाई दरम्यान त्यांची यांत्रिक उपकरणं अचानक निकामी झाली. तसेच जे लोक प्रयत्न करतात त्यांना माउंट कैलासच्या परिसरात अजब घटनांचा सामना करावा लागतो. वर चढणाऱ्यांचे केस आणि नख अतिशय वेगाने वाढू लागतात. कैलास मानसरोवरच्या परिसरात सतत डमरू आणि ओमचा नाद ऐकू येतो. असंही म्हटलं जातं की लोकांना इथे चमकणारा प्रकाश आणि विचित्र आवाज अनुभवायला मिळतात. विज्ञान याला केवळ भौतिकशास्त्रीय घटना मानतं. काही गोष्टी विज्ञानाच्या हद्दी पलीकडच्या असतात. नंबर 3. बर्मुडा ट्रायंगल, समुद्राचं रहस्य. बर्मुडा ट्रायंगल हे असं नाव आहे जे ऐकताच भीती आणि रहस्याची जाणीव होते. हा परिसर अटलांटिक महासागराच्या मध्यभागी आहे, जिथे 3 प्रमुख बिंदू मियामी, बर्मुडा आणि प्युर्टो रिको एकत्र येतात. इथे समुद्रात डझनभर जहाजं आणि विमानं कोणताही मागमूस न ठेवता गायब झाली आहेत आणि म्हणूनच या भागाला समुद्राचा शापित त्रिकोण म्हटलं जातं. बर्मुडा ट्रायंगलमध्ये गायब होण्याच्या घटना अनेक शतकांपासून घडत आहेत, पण या परिसरातील सर्वात भयानक गोष्ट म्हणजे इथे कोणतीही पूर्वसूचना न देता धोकादायक वादळं, विचित्र प्रकारची चुंबकीय क्षेत्र आणि विज्ञानाच्या पलीकडील घटना घडू लागतात. काही लोकांचं मानणं आहे की हा परिसर एखाद्या अदृश्य शक्तीच्या नियंत्रणाखाली आहे, जी जहाजं आणि विमानांना आपल्या जाळ्यात अडकवते. तर काही शास्त्रज्ञ याला समुद्रातील अदृश्य वादळं किंवा चुंबकीय अनियमितता मानतात, ज्यामुळे कंपास आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणं काम करणं बंद करतात. पण एक गोष्ट स्पष्ट आहे, जो कोणी या क्षेत्रात प्रवेश करतो तो गूढ पद्धतीने गायब होतो
आणि त्याचा कोणताही शोध लागू शकत नाही. नंबर 2, हॉयबॅक पर्वत, जिथे जाण्याची परवानगी कोणालाही नाही. हॉयबॅक पर्वत, जो नॉर्वेमध्ये स्थित आहे, जगातील सर्वात रहस्यमय पर्वतांपैकी एक मानला जातो. या पर्वताबद्दल असं सांगितलं जातं की इथे कुणीही व्यक्ती जास्त वेळ राहू शकत नाही, कारण इथलं वातावरण मानवी मेंदूवर परिणाम करतं आणि माणसाला वेडं बनवू शकतं. नंबर 1, आओकीघारा जंगल, मृत्यूचं जंगल. जर जगातील कोणत्याही जागेला सर्वात भयानक म्हटलं जाईल तर जपानमधील आओकीघारा जंगल या यादीत सर्वात वर असेल. हे जंगल फुजी पर्वताजवळ स्थित आहे आणि याला आत्महत्येचं जंगल असंही म्हटलं जातं. इथे दरवर्षी शेकडो लोक स्वतःचं जीवन संपवण्यासाठी येतात. पण हा फक्त योगायोग नाही. असं म्हटलं जातं की या जंगलात एक अदृश्य शक्ती आहे जी लोकांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करते. जंगलात गेलेल्या लोकांनी अनेक भयानक गोष्टी अनुभवल्या आहेत. आजूबाजूने येणाऱ्या कुजबुजण्याच्या आवाजा, झाडांमधून दिसणाऱ्या विचित्र सावल्या आणि दाट धुकं, ज्यामध्ये लोक रस्ता चुकतात. इथे गाइडेड टूर दरम्यान सुद्धा लोकांना इशारा दिला जातो की जंगलाच्या आत फार खोलवर जाऊ नका, नाहीतर परत येणं कठीण होऊ शकतं. शास्त्रज्ञांचं मानणं आहे की या जंगलातील रहस्यमय शांतता आणि जमिनीत असलेले चुंबकीय घटक लोकांच्या मानसिक स्थितीवर परिणाम करू शकतात. पण स्थानिक लोक याला भूते आणि शापित आत्म्यांचं निवासस्थान मानतात. हे जंगल फक्त एक जागा नाही, तर एक भयानक कोड आहे ज्याचं रहस्य आजही न सुकलेलं आहे. तुम्हाला या ठिकाणांबद्दल काय वाटतं? या फक्त जुन्या कथा आहेत की यामध्ये खरंच काहीतरी रहस्य दडलं आहे? आणि हो, तुम्ही पाहिलेलं सर्वात रहस्यमय ठिकाण कोणतं आहे हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की कळवा.